नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलला तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज आपण नवीन प्रकारची मोत्यांची महिरप बनवणार आहे. तर महिरप बनवण्याकरता लागणारे साहित्य आपण पाहूया. पांढरे मोती 6 नंबरचे, रंगीत मोती 6 नंबरचे, कात्री, तुंबूस आणि सुई. चला तर मग आपण महिरप बनवायला सुरुवात करूया. सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे. असा एवढा धागा ओवून घेतलेला आहे. धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे. आता आपल्याला धाग्यामध्ये 6 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 6 पांढरे मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि आता ह्याचा आपल्याला गोल सर्कल बनवायचा आहे. आता आपण त्याचा गोल बनवूया. हे पहा, ही गाठ पाडलेली आहे. हे गाठीजवळचा जो मोती आहे त्याच्यातून आपण सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे. सुई अलगद वरती काढायची आहे आणि धागा व्यवस्थित असा ओढून घ्यायचा आहे. हा असा आपला इथे गोल तयार झालेला आहे. आता आपला हा गोल आणखीन व्यवस्थित होण्याकरता आपण सगळ्या मोत्यांमधनं सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे. सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची असते. पहा, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, आपली ही जी महिरप आहे ती आपल्याला व्ही आकाराची बनवायची आहे. तर आता आपण व्ही कसा बनवायचा त्याकडे लक्ष देऊया. हे पहा, हा गोल झालेला आहे. असे आपल्याला 6 मोत्यांचे 5-5 गोल करायचे. एकदा व्ही आपला असा असतो नाही का, ही अशी एक रेष असते आणि ही अशी एक रेष असते. असा व्ही आपल्याला बनवायचा आहे. आता आपण 5 मोती ओवून घेणार आहे. हे 5 मोती आपण ओवून घेतलेले आहे. हे पहा, हे 5 मोती ओवून घेतल्यानंतर ह्या गोलातला हा जो मधला मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची. ही अशी ह्या मधल्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे वरच्या दिशेने. सुई अलगद काढायची आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हा इथे दुसरा गोल तयार झालेला आहे. आणि आता आपल्याला 1, 2, 3 ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. हे पहा, हा एक मोती, हा एक मोती. ह्या 2 मोत्यातून आपण सुई बाहेर काढलेली आहे. आणि आता हा मधला मोती, ह्याच्यातून परत आपल्याला सुई 5 मोती येऊन घेतल्यानंतर ह्या गोलातला हा मधला मोती, प्रत्येक गोलातला मधला मोती फक्त लक्षात ठेवायचा आहे. आणि सुई वरती काढताना मधल्या मोत्यातून सुई वरती काढायची आणि वरच्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची. आता आपण परत 5 मोती ओवून घेणार आहे. हे 5 मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि परत 1, 2, 3 हे 3 मोती, तर हा मधला मोती गोलातला त्याच्यातून सुई अशी आपण बाहेर काढून घेतली वरच्या दिशेने. पहा, दिसली ना सुई काढलेली. सुई अलगद वरती काढायची आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आणि वरच्या 2 मोत्यांमधून सुद्धा सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे. आता मी तुम्हाला वरच्या मोत्यातून सुई काढून दाखवणार आहे. हे आपले 3 गोल तयार झालेले आहे. पहा, ह्या एका मोत्यातून सुई काढायची राहिली होती. ही सुई आपण काढून घेतलेली आहे. हे 2 गोल तयार झाले. आता आपण तिसरा गोल करणार आहे. तर तिसरा गोल करताना आपण परत 5 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. हे 5 मोती आपण ओवून घेतलेले आहे.
हे 5 मोती ओवून घेतलेले आहे आणि हा मधला मोती, गोलातला हा मधला मोती लक्षात ठेवा. ह्याच्यातून सुई आपण अशी वरती काढून घेतलेली आहे. आणि आता परत ह्याच गोलातले हे 2 मोती, ह्याच्यातून सुई आपण समोरच्या दिशेने बाहेर काढणार आहे. पहा, हा एक मोती आणि हा एक मोती, अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपल्याला 5 मोती ओवून घ्यायचे आहे. मैत्रिणींनो, महिरप दिसायला खूप सुंदर दिसते. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. हे पहा, हे 5 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि गोलातला मधला मोती, ह्याच्यातून सुई अशी वरती बाहेर काढून घ्यायची आहे. हे पहा, हे अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि ह्याच गोलातले हे वरचे 2 मोती, ह्याच्यातून आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे. हे पहा, अशी सुई बाहेर काढलेली आहे. आता लक्ष द्या मैत्रिणींनो, आता आपल्याला काय करायचं, आपण हे 4 गोल केलेले आहे. हे 4 गोल आपण पांढऱ्या मोत्यांचे केलेले. आता 5वा गोल आपल्याला करायचा आहे. 5 मोती ओवून ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. 6 मोत्यांचा 5वा गोल आपण करणार आहे. तर 5वा गोल कसा करायचा ते लक्ष द्या. 1 पांढरा मोती, 1 रंगीत मोती आणि 3 पांढरे मोती, असे 5 मोती ओवायचे आपल्याला. आता लक्ष द्या हा मैत्रिणींनो, हे पहा, 1 पांढरा मोती, 1 रंगीत मोती आणि 3 पांढरे मोती. हे 5 मोती आपण ओवून घेतले. पहा, 1 पांढरा, 1 रंगीत, 3 पांढरे, हे 5 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि आपली सुई परत ह्या मधल्या मोत्यातून वरच्या दिशेने अशी बाहेर निघालेली आहे. आणि आता परत आपण 1 2 3 4 ह्या 4 मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. बरं मैत्रिणींनो, लक्ष द्या. हा पांढरा, हा रंगीत आणि हे 2 पांढरे, अशी सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. पहा, हा 1 पांढरा, अशी सुई बाहेर काढली. त्याच्या पुढचा हा रंगीत, हे पहा, ही सुई काढली. त्याच्या पुढचा हा पांढरा, अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे. 6 मोत्यांचा गोल आपला झालेला आहे. तर ह्या 3 मोत्यांमधून सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपल्याला ही एक व्हीची लाईन तयार झाली, व्हीची रेषा तयार झाली. आता आपण खाली येणार आहे. हे पहा, अशी खालच्या दिशेने सुई काढली आपण. आता आपल्याला ह्या गोलातला हा 1 मोती, लक्ष द्या, ह्या गोलातला हा 1 मोती आणि 5 मोती पांढरे. आता 6 मोत्यांचे 5 गोल नुसते पांढरे करायचे आपल्याला. आता आपण 5 मोती ओवून घेऊ. तुमच्या व्ही लक्षात लवकर आला असेल तर तुम्ही डिझाईन करा आणि मला व्हॉट्सअपला टाका. हे 5 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि आपली सुई ह्या मोत्यातून खाली निघालेली आहे. पहा, हा मोती 1 2 3 ह्या मोत्यातून खाली निघालेली आहे. तर आता आपल्याला परत त्याच दिशेने सुई अशी बाहेर काढायची. पहा, ही सुई आपण बाहेर काढलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा. पहा, ही अशी सुई बाहेर काढली आहे. आणि आता 1 2 3 अशी आपल्याला सुई परत बाहेर काढायची. त्या 3 मोत्यातून 1 2 आणि 3 ह्या 3 मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता परत आपल्याला 5 मोती ओवून 6 मोत्यांचे 4 गोल बनवायचे आहे. हे 5 मोती ओवून घेतले. आणि आपण ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली, हा मोती, ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढलेली, त्याच मोत्यातून आपल्याला सुई परत अशी वरती बाहेर काढायची आहे. पहा, ही सुई काढली, सुई अलगद काढायची आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आणि आता आपण 1 आणि 2 ह्या मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे. मधला मोती फक्त लक्षात ठेवायचा मैत्रिणींनो.
मधला मोती कसा लक्षात ठेवायचा, हे 3 मोती, हे 3 मोती, 6 मोत्यांचा गोल झाला, हा मधला मोती लक्षात ठेवायचा. आता आपण त्याच्यातून हे ही अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपल्याला परत 5 मोती ओवून घ्यायचे आहे. 5-5 मोती ओवायचे आणि मधला मोती गोलातला लक्षात ठेवायचा. त्याच्यातून सुई बाहेर काढायची, म्हणजे 6 मोत्यांचा आपला गोल तयार होतो. कोणती डिझाईन करताना आपल्याला मधल्या मोत्यातूनच सुई बाहेर काढायची आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आता हा मधला मोती, ह्याच्यातून आपण परत सुई खालच्या दिशेने अशी बाहेर काढून घेणार आहे. ही सुई बाहेर काढली. आता आपण 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई परत बाहेर काढणार आहे. हे पहा, कोणते 2-3 मोती, हे 2 मोती आणि हा मधला एक पांढरा मोती, अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आपला इथे व्हीचा आकार तयार होत आलेला आहे. मी आता तुम्हाला अजून एक लाईन व्हीची शिकवते आणि मग तुम्हाला दुसरी त्याच्यातली डिझाईन शिकवते. हे 5 मोती आपण आता परत ओवून घेतलेले आहे. हे 5 मोती ओवले आणि परत आपण मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढली. लक्षात ठेवायचं, हे 6 मोती आहे. ह्या 6 मोत्यातला हा मधला मोती, समोरचे मोती आहे त्याच्यातला हा मोती, ह्याच्यातून सुई अशी परत आपण बाहेर काढून घेऊया. ही अशी सुई बाहेर काढलेली आहे. आणि परत हे 2 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. हे आपले 5 गोल इथे तयार झालेले आहे. हा आपला व्हीचा आकार तयार झालेला आहे. पहा मैत्रिणी, दिसतो ना व्हीचा आकार तयार झालेला. आणि काय करायचं, हे सुरुवातीला 5 गोल करायचं. 5वा गोल तयार करताना 1 पांढरा, 1 रंगीत, 3 पांढरे घेऊन ह्या मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. आणि मग हे 5 कसे मोजायचे, 1 2 3 4 5 असे 5 मोजायचे. आता आपली सुई इथे आलेली आहे ह्या वरच्या 2 मोत्यांमध्ये. आता आपण वरची लाईन तयार करू. एक मी तुम्हाला परत करून दाखवते. आता आपण परत 5 मोती ओवून घेणार आहे. हे 5 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि आपली सुई, ज्या मोत्यातून सुई घातली त्याच मोत्यातून सुई आपली परत अशी बाहेर निघेल. पहा, हा मोती कोपऱ्यावरचा, ह्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि परत 1 2 3 अशी सुई वरच्या दिशेने बाहेर निघणार आहे. लक्ष द्या मैत्रिणींनो, आलं का तुमच्या लक्षात मी कशी सुई काढते ते? हे पहा, अशी सुई आपण काढून घेतलेली आहे. हे पहा, असे इथे खाली येताना हा असा आकार तयार 1 2 3 आणि वरती जाताना 1 2 3 असे आकार तयार होतात. आता आपण हे 2 मोती, हा 1 मोती, अशी सुई परत बाहेर काढून घेतलेली आहे. पहा, आता आपण परत 5 मोती ओवून घेणार आहे. गोलातला मधला मोती लक्षात ठेवायचा. नंतर 5 मोती ओवायचे आणि गोलातला मधल्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. असे 6 मोत्यांचे 5 गोल प्रत्येक वेळेस करायचे आहे. हे आपण आता 5 मोती ओवून घेतलेले आहे. आणि परत आपली सुई ह्या मोत्यातून बाहेर काढली ना, तशीच त्याच मोत्यातून समोरच्या दिशेने सुई बाहेर काढलेली आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि परत आता 1 2 ह्या 2 मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. हे 2 मोती, ह्याच्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे. रांगोळीची डिझाईन दिसताना इतकी सुंदर दिसते मैत्रिणींनो. हे पहा, आता आपण ह्या मोत्यात सुई बाहेर काढली. आता आपले किती गोल झालेले आहे लक्ष द्या. 1 2 3 4 5 हे 5 गोल तयार. आता आपल्याला 5 गोल करायचे, अजून 2 गोल करायचे आहे. आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली मधल्या. आता परत 5 मोती आपण ओवून घेणार आहे.
आता मी तुम्हाला एवढा व्हीचा आकार शिकवलेला आहे, तुम्ही करून पहा. हे पहा, 5 मोती ओवून घ्यायचे आहे. हे 5 मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि परत आपल्याला ह्या मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढायची अशी. हे पहा, ह्या मोत्यातून सुई मी अशी परत समोरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे. असेच व्हीचा आकार करत जायचे आहे मैत्रिणींनो. पहा, तुम्हाला असा व्हीचा आकार जमल्यास तुम्ही करून पहा. हे पहा, असा व्हीचा आकार आपला झालेला आहे. इकडे रंगीत मोती घालायचं आहे, इकडे 5 प्लेन पांढरे करायचे. हे पहा, आता परत आपण 5 मोती धाग्यात ओवून घेणार आहे. 5 मोती ओवायचे, 6 मोत्यांचा गोल करायचा. मधला मोती धरून 6 मोत्यांचा गोल आपल्याला करायचा आहे. रांगोळी थोडीशी शिकायला किचकट आहे, पण सुंदर दिसते. आता आपण परत 5 मोती ओवून घेणार आहे. हे 4 झाले, हा 5वा. हे 5 मोती ओवून घेतलेले आहे आणि हा जो मधला मोती आहे ह्याच्यातून आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे. हा मधला मोती. असे व्ही करून करून आपल्याला ही महिरप बनवायची आहे. किती गोल झाले आपले? 1 2 3 4. आता आपल्याला 5वा गोल बनवायचा आहे. तर 5वा गोल बनवताना पहा, 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. इथे 1 2 1 2 3 4 5 हे झाले. आता आपण खाली येतोय, तर खाली किती झाले आपले? 1 2 3. हा आपण 4था गोल बनवतो आहे. हे 5 मोती ओवून घेतलेले आहे आणि आपण आता ह्या मोत्यातून सुई अशी समोरच्या दिशेने बाहेर काढतो आहे. हे पहा, अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे. आणि आता परत पहा, ह्या 2 मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. आता आपल्याला 5वा गोल बनवायचा आहे. किती गोल झाले? 1 2 3 4. आता आपण 5वा गोल बनवतोय. आता 5वा गोल बनवताना काय करायचं पहा. हे 5 झाले, ह्याच्यात आपण सुरुवातीला रंगीत मोती टाकला, नंतर आपण ही रेषा तयार केली. मग 1 2 3 4 5 हे झाले. मग आता आपण अशी रेषा तयार केली, अशी अशी 1 2 3 4. आता आपण 5वा गोल तयार करतो आहे. आता 5वा गोल कसा करायचा ते पहा. आता आपली सुई ह्या मोत्यातून अशी बाहेर निघालेली आहे. मधल्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेतली पहा. आता परत आपल्याला 1 पांढरा, 1 रंगीत आणि 3 पांढरे असे 5 मोती ओवून घ्यायचे आहे. हे 5 मोती आपण ओवून घेतलेले आहे पहा. हे 5 मोती ओवले. त्याच्यानंतर आपण ह्या मोत्यातून सुई परत बाहेर काढलेली आहे. वरच्या दिशेने पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता ह्या 2 मोत्यातून काढायची, पांढरा आणि रंगीत अशी सुई बाहेर काढलेली आहे. आता परत 1 आणि 2 ह्या मोत्यांमध्ये आपल्याला बाहेर निघायचं आहे. असे व्हीचे आकार तुम्ही तयार करा पहा. झाले ना व्हीचे आपले आकार तयार? आता तुम्ही असे पुढचे तयार करा. मी तुम्हाला पुढे दाखवते कसं करायचं ते.
हे पहा, ही आपली व्ही आकाराची डिझाईन तयार झालेली आहे. दिसली का मैत्रिणी तुम्हाला व्ही आकाराची डिझाईन? ही अशी व्ही आकाराची डिझाईन. हां, आता आपण खालची डिझाईन तयार करणार आहे. आता खालची डिझाईन तयार करण्याकरता आपल्याला काय करायचं आहे पहा. आता हा गोल आहे, हे 6 मोती आहे. आता आपल्याला दुसरा कलर घ्यायचा आहे, तर मी धाग्यामध्ये एक पांढरा मोती ओवून घेतलेला आहे पहा. हा पांढरा मोती ओवून घेतल्यानंतर इथे आपल्याला 3 मोती असे त्रिकूट तयार करायचे आहे. मग हे 1 2 3 मोती सरळ लाईनमध्ये आपले आलेले आहे. हे सरळ लाईनमधले मोती आलेले. इथे 6 मोत्यांचा गोल आपल्याला तयार करायचा आहे. तर ते 1 आणि 2 हे 2 मोती धरायचे आणि 4 मोती रंगीत ओवायचे. आता आपण रंगीत मोती ओवू. हे 4 रंगीत मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि 6 मोत्यांचा वर्तुळ आपल्याला गोल करायचा आहे. तर आता आपण ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेणार आहे पहा. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. मी तुम्हाला आता खालची डिझाईन शिकवते आहे, ती कशी करायची ते तुम्ही नीट लक्ष द्या. हे पहा, असा आपला इथे गोल तयार झालेला आहे. आता आपण 1 आणि 2 ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेणार आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढायचा आहे. आता आपल्याला 3-3 मोती ओवून ही डिझाईन बनवायची आहे. ही अशी डिझाईन आपल्याला बनवायची आहे. अशी डिझाईन करायची आपल्याला आता खाली. ह्या मैत्रिणींनो, आता आपण हे 4 मोती ओवून घेतलेले आहे. आता आपल्याला 3-3 मोती ओवून खालचे गोल बनवायचे आहे. इथे आपली सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे पहा. आता आपण 3 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. मी तुम्हाला हे 2 लाईन करून दाखवते. आता आपण इथे आलेलो आहे. इथे आता आपण 3 मोती ओवून घेणार आहे रंगीत. हे 3 मोती आपण ओवले आणि आता आपल्याला ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा. हा एक रंगीत मोती, अशी आपली सुई बाहेर निघालेली आहे. हे अशी आपली इथे डिझाईन तयार झाली आहे पहा. आता 1 2 3 4 अशी सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. हे 2 मोती, त्याच्या पुढचे 2 पांढरे मोती. आता आपल्याला 3-3 मोती ओवून वरचे 3 खालचे 3 असे मोती ओवून 6 मोत्यांचा गोल करायचा आहे पहा. 1 2 3 हे 3 मोती. आता परत आपण 3 मोती ओवून घेणार आहे. हे 3 मोती आपण ओवून घेतलेले आहेत आणि ह्या एका रंगीत मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. हा एक रंगीत मोती, ह्याच्यातून आपण सुई परत अशी वरती बाहेर काढून घेतलेली आहे. हे पहा. आणि परत 1 2 3 4 अशी 4 सलग पांढऱ्या मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे समोरच्या दिशेने. 1 2 हे 2 मोत्यातून काढली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. परत 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातूनही सुई आपण बाहेर काढून
घेणार आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपल्याला 1 2 3 हे 3 मोती आहे, ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. लक्ष द्या मैत्रिणींनो. नसेल समजलं तुम्ही मला तसं कळवा, मी परत तुम्हाला डिझाईन शिकवेल. हे 3 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि परत आपल्याला 1 2 3 ह्या तिसऱ्या रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा, ही सुई बाहेर काढलेली आहे. अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. ह्याच्यातला हा पांढरा, हा रंगीत मोती धरायचा. 3 मोती ओवायचे. ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची, म्हणजे ते 1 2 3 4 असे मोती येतात. आणि हे वरचे 2 पांढरे, असे 6 मोत्यांचा गोल इथे होतो. आता आपण ह्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली आणि परत 1 2 ह्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. हे अशी सुई आपण बाहेर काढून घेतली. आता परत आपल्याला 3 मोती ओवून घ्यायचे आहे. 1 2 आणि 3 हे 3 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि परत 1 2 3 1 2 3 अशा 3 मोत्यातून सुई बाहेर काढायची. आता ह्या रंगीत मोत्यातून काढली आणि समोरचे वरचे 2 पांढरे मोती 1 2 ह्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. अशी सुई आपण बाहेर काढली आहे. त्याच्या पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यातून. आता लक्ष द्या मैत्रिणींनो, आता आपल्याला काय करायचं आहे. आता आपण इथे आलेलो आहे. आता इथे आपल्याला 3 मोती ओवून घ्यायचे आहे पांढरे. पांढरे नाही, रंगीत मोती 3 आपण ओवून घेतलेले आहे. हे 3 मोती ओवून घेतलेले आहे. आणि परत आपण ह्या 3 आणि 1 4 हे 4 मोती आपण रंगीत ओवून घेतलेले आहे. आणि इथे हे 2 मोती आहे. हे 2 मोती अशी आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. इथे आपला हा एक गोल तयार झालेला आहे. आता लक्ष द्या मैत्रिणींनो, आता आपल्याला काय करायचं पहा. आता आपण 1 आणि 2 हा जो आपण खालच्या साईडचा 5 मोत्यांचा गोल तयार केला, आता मधला ह्या मधल्या मोत्यातून खालच्या सुई बाहेर काढली. ही सुई दिसली तुम्हाला बाहेर काढलेली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हा गोल, ह्या गोलातला हा पांढरा मोती. आता 1 आणि 2 हे 2 मोती इथे आहे. इथे 5 मोत्यांचा गोल आपल्याला आता तयार करायचा आहे. 1 2 आणि 3 हे 3 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि हे 2 मोती असा इथे आपला 5 मोत्यांचा गोल येतो. हे पहा, असा हा आपला 5 मोत्यांचा गोल आलेला आहे. परत त्याच मोत्यातून सुई बाहेर काढायची. आणि आता आपल्याला 3 मोत्यांचं, हे 3 मोती आणि खाली रंगीत 3 मोती असे होऊन 6 मोत्यांचे गोल परत करायचे आहे. हे पहा, इथे असा 5 मोत्यांचा गोल येतो. तो कसा पहा, इथपर्यंत आपण 4 3 3 मोती होऊन 6 मोत्यांचा गोल केला. इथे ह्या मोत्यातून सुई काढून 5 मोत्यांचा गोल तयार केलेला आहे. असंच इथे येईपर्यंत आता आपण असे 3 3 मोती होऊन गोल करू. आणि परत आपण ह्या मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. आता मी तुम्हाला परत एवढी लाईन करून दाखवते. आता आपण 3 मोती येऊन 6 मोत्यांचा गोल बनवू. हे पहा, हे 3 मोती ओवले आणि परत ह्यात एका रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढायची. अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. झाला की नाही इथे आपला 6 मोत्यांचा गोल तयार. पहा तुम्ही, आला का तुमच्या लक्षात मैत्रिणींनो कसं करायचं ते. आता परत पुढच्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. हे इथेपर्यंत आपण आलेलो आहे. आता परत आपण 3 मोती ओवून घेऊ. हे 3 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि परत 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर निघेल. खालचेच मोती धरायचे. हे 3 मोती असे आपले
इथे 4 मोती येतात, हे वरचे 2 पांढरे, अशा 6 मोत्यांचा गोल आपला तयार होतो. आता तुमच्या लक्षात आलं असेल तर तुम्ही इथपर्यंत असं करून पहा. मी तुम्हाला पुढचा भाग दाखवते कसा करायचा ते. हे पहा, हा माझा एवढा भाग तयार झालेला आहे. आता पुढचा भाग कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवते. आता माझे 1 2 3 मोती इथे आहे. आता मी परत 3 रंगीत मोती ओवून घेणार आहे. हे 3 रंगीत मोती ओवून घेतले आणि परत आपली सुई ह्या एका रंगीत मोत्यातून अशी वरच्या दिशेने बाहेर निघाली. पहा, ही अशी सुई आपण काढून घेतलेली आहे. ही सुई काढल्यानंतर परत 1 2 3 4 मोत्यातून सलग सुई बाहेर काढायची आहे. तुम्हाला सलग काढता असेल तर 2 2 मोत्यातून तुम्ही सुई बाहेर काढू शकता. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता 1 आणि 2 अशी सुई बाहेर काढली. आता परत 1 2 3 मोती इथे आहे. आपण परत 3 मोती ओवून घेणार आहे. हे पहा, 1 2 आणि 3 हे 3 मोती ओवून घेतले आणि परत आपली सुई 1 2 3 अशी ह्या रंगीत मोत्यातून बाहेर निघेल आणि 1 2 3 4 असे 4 मोत्यातून आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे. हे पहा, अशी सुई बाहेर काढून घेतलेली आपण. आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. अशी सुई बाहेर काढलेली आहे. परत आपल्याला 3 मोती ओवून घ्यायचे आहे. हे 3 मोती ओवले आणि परत आपल्याला 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई अशी बाहेर काढायची आहे. परत 1 2 3 4 अशा 4 मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. आणि मी वरची पण एक डिझाईन तयार केली मैत्रिणींनो, ती मी करून बघितलेली आहे. ती तुम्हाला आवडली तर तुम्ही ती करून पहा. मी तुम्हाला सुरुवात सांगून देते त्याची. आता परत 3 मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे. पहा, हे असे 3 मोती ओवून घेतले आणि परत आपल्याला ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. हा एक रंगीत मोती, ही अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. पहा, अशी आपली इथे रांगोळी तयार झालेली आहे. आता आपण इथे अजून 3 मोती ओवून घेणार आहे. ही अशी आपली रांगोळी तयार झालेली आहे. पहा, हे तुम्हाला करायचं असेल तुम्ही करू शकता, नाही केलं तरी पण चालतं. कारण आपण असं केलं ना तर हे थोडंसं वरती असं उचकल्यासारखं होतं. हे पहा, ही अशी आपली डिझाईन इथे तयार झालेली आहे. आता मी इथे गाठ पाडून देणार आहे. तर गाठ कशी पाडायची ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता इथेच आपल्याला 3 मोती ओवून ही डिझाईन पूर्ण करायची आहे. हे पहा, हे अशी आपली डिझाईन पूर्ण झालेली आहे. सुंदर अशी मोत्याची डिझाईन आपली तयार झालेली आहे. आणि तुम्हाला ही मधली डिझाईन करायची असेल तर तसं मला सांगा, मी तुम्हाला ती शिकवेल. पण मला काही ती आवडलेली नाही आहे, मी करून पाहिली. कारण आपला हा आकार ना थोडासा बिघडून जातो मैत्रिणी, त्याकरता तुम्ही ती करू नका. नुसतीच अशी प्लेन डिझाईन तुम्ही ठेवा. हे पहा, मी तुम्हाला दाखवते. असं नुसतं असं प्लेन ठेवलं ना इथे तरी चालतं. ही आपली डिझाईन इथे तयार झालेली आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. हे पहा आपली मोत्याची डिझाईन. ही डिझाईन कशी करायची
मला सांगते, हा जो इथे भाग आहे ह्या मोत्यातून, हे 1 2 3 मोती आहे, ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढायची आणि आधी 3 रंगीत मोती ओवायचे, 6 पांढरे ओवायचे आणि 8 रंगीत ओवायचे आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. असं इथपर्यंत यायचं. करून दाखवते मी तुम्हाला तेवढी डिझाईन. तेवढाच एक भाग मी तुम्हाला करून दाखवते. मी तुम्हाला परत परत सांगते, तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही करा, नाहीतर तो वरची डिझाईन नाही केली तरी चालते. अशी प्लेन डिझाईनसुद्धा सुंदर दिसते. तरी मी तुम्हाला एक भाग शिकवून देते. हे पहा, मी आता सुईमध्ये दोरावून घेतला आणि मी तुम्हाला तो एक भाग करून दाखवते. तुम्हाला आवडल्यास तुम्ही ते करा, कारण वरचा भाग तो इतका व्यवस्थित असा दिसत नाही, म्हणून मी तुम्हाला शिकवणार नव्हते, पण शिकवून देते एक भाग तुम्हाला. आणि तुम्हाला समजलं नसेल तर मला परत विचारा, कॉमेंट्समध्ये टाका, मी तुम्हाला शिकवायला तयार आहे. हे पहा, आता आपले हे आहे, आपण इथून 5 मोती घालून इथे ही डिझाईन तयार केली ती 5 मोत्यांची. त्याच्याचवरती हे 3 मोती, 1 2 3, तर ह्या 3 मोत्यांमधनं सुई अशी बाहेर काढायची. पहा, 1 2, हे 2 मोती आणि हा एक पांढरा मोती, अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला 3 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. 3 रंगीत मोती, 1 2 आणि 3, हे 3 रंगीत मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि आता आपण इकडनं सुई काढली, इकडनं सुई घातली होती, ह्या मोत्यातून सुई काढली. आता आपण ह्या मोत्यातून सुई अशी परत काढणार आहे. इथून सुई काढली, हा इथे आपला गोल तयार झाला 6 मोत्यांचा. परत ह्या 2 मोत्यातून सुई आपण खालच्या दिशेने बाहेर काढतो आहे, अशी सुई काढून घेतलेली आहे. आणि आता आपण ह्या एका रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढू. पहा, हा एक रंगीत मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली आहे. आता इथे आपण 6 पांढरे मोती ओवून घेणार आहे. हे पहा, 6 पांढरे मोती, हे 3 मोती ओवले, अजून 3 मोती ओवायचे. 6 मोती आपले हे ओवून झालेले आहे. हे 6 मोती ओवले आणि आता आपल्याला सुई कशी काढायची पहा. आता आपण सुई कशी काढणार आहे. आता ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. आता आपण हा जो पांढरा मोती, त्याच्यातून सुई परत अशी बाहेर काढणार आहे. पहा, हा पांढरा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हा असा आपण धागा ओढून घेतलेला आहे. ही खालची डिझाईन तयार झाली आपली. आणि आता आपल्याला परत सुई ह्या 2 मोत्यातून बाहेर काढायची आहे.
हे 6 मोतिवले आपण. आणि आता आपल्याला सुई ह्या पांढऱ्या मोत्यातून अशी वरती बाहेर काढायची आहे. आणि परत 1 2 ह्या 2 मोत्यातून काढायची. 1 2 अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे. आणि परत आपल्याला ह्याच एका रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढू, नाहीतर हा एक पांढरा मोती ह्याच्यातून सुई अशी बाहेर काढायची आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढली. आणि आता इथे आपल्याला 8 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. लक्ष द्या मैत्रिणींनो. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 हे 8 रंगीत मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि आता आपल्याला ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई परत अशी बाहेर काढायची आहे. पहा, हा एक पांढरा मोती अशी सुई बाहेर काढली. आणि परत त्याच्या पुढचे सगळे मोती 1 2 3 4 ह्या सगळ्या मोत्यातून सुई बाहेर काढा, किंवा तुम्ही इथे गाठ पाडली तरी चालणार आहे. आता आपण इथे गाठ पाडून घेऊ. मी तुम्हाला हा पण भाग शिकवला आहे. जसं समजला मैत्रिणींनो तर मला तसं तुम्ही कळवा, मी तुम्हाला परत शिकवेन. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेतलेला आहे. हा वरचा भाग मी तुम्हाला एक शिकवलेला आहे. पहा, हा असा. ही आपली डिझाईन तयार झालेली आहे. अशी ठेवली तरी चालेल, किंवा तुम्ही अशी ठेवली तरी चालणार आहे. पण ही वरची डिझाईन मैत्रिणींनो तुम्ही करूच नका. रांगोळीचा सगळा शो जातोय आपल्या त्या डिझाईनमध्ये. पहा, तुम्ही ही डिझाईन तुम्ही करूच नका. फक्त अशी प्लेन रांगोळी केली तरी चालणार आहे. पहा आपली ही रांगोळीची डिझाईन.